जलगांव जिले के यावल शहर से एक दर्दनाक घटना सामने आई थी, जहां 6 साल के हन्नान की हत्या कर दी गई थी। ये दिल दहलाने वाली घटना है। यावल का मासूम हन्नान खान सिर्फ 6 साल का बच्चा, जिसका बेरहमी से अपहरण कर हत्या कर दी गई। इस अपराध ने पूरे समाज को हिलाकर रख दिया है। न्याय की मांग को लेकर एकता संगठन जलगांव ने यावल में अपर पुलिस अधीक्षक अशोक नकाते से मुलाकात की और सख्त कदम उठाने की मांग की। इस मामले की जांच के लिए एक विशेष जांच दल यानी एसआईटी का गठन किया जाए। 30 दिनों के भीतर चार्जशीट दाखिल हो, मामले की सुनवाई फास्ट ट्रैक कोर्ट में की जाए और पीड़ित परिवार के लिए एक विशेष सरकारी वकील नियुक्त किया जाए। अपर पुलिस अधीक्षक अशोक नकाते ने आश्वासन दिया है कि पुलिस इस मामले में कोई ढिलाई नहीं बरतेंगी और दोषियों को फांसी से कम सजा नहीं मिलेगी। उन्होंने लोगों से शांति बनाए रखने की अपील की है और कहा है कि न्याय हर हाल में मिलेगा। इस बीच एकता संगठन ने साफ चेतावनी दी है कि अगर 30 दिनों में कार्रवाई नहीं हुई तो वे बड़े जन आंदोलन के लिए मजबूर होंगे। ये सिर्फ एक बच्चे की मौत नहीं बल्कि न्याय की लड़ाई है। उम्मीद है कि इस मासूम को जल्द से जल्द इंसाफ मिलेगा। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। आज आम्ही यावल पोलीस स्टेशनला अप्पर पोलीस अधीक्षक नखाते साहेब, एसडीपीओ बळगुजर साहेब आणि आमचे पीआय दारबळे साहेब यांची भेट घेतली। कुमार हन्नान खान यांचा जो दुर्दैवी व निर्गुणप्रमाणे हत्या केलेली आहे, त्याच्या तपासात आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना विनंती केलेली आहे की त्याचा तपास एसआयटी मार्फत करण्यात। दुसरी मागणी केलेली आहे की सदर तपास 30 दिवसात पूर्णपणे करून दोषारोपण पत्र सादर करावे। तिसरी विशेष मागणी केलेली आहे आम्ही की सदरचा खटला हा जलद न्यायालयात चालवावा आणि चौथी मागणी ही आहे की यासाठी आम्हाला विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून द्यावी, जे आमच्या आवडीनुसार राहील। जे आम्ही म्हणजे आमचे जे याचे आजोबा आहे ते जे नाव सांगतील त्याची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून याचा निकाल लवकरात लवकर लागेल। आणि जे अशी मानसिकता ठेवतात की एका लहान 6 वर्षाच्या बाळाला ज्या निर्गुणप्रमाणे हत्या करतात त्यांना वेळीच थेतलं पाहिजे, वेळीच अशा कृतींना त्यांना आळा बसायला पाहिजे, म्हणून ही आमची मागणी आहे। आणि माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शब्द दिला की एसआयटी पण होईल, 30 दिवसाच्या आत दोषारोपण पत्र होईल, पण त्याच्यासाठी काही तांत्रिक मुद्दे माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडून मला सँक्शन करून घ्यावे लागतील। परंतु मी 100% आपल्या भावनाशी सहमत आहे आणि तपास हा जलद गतीने होईल आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा होईल व तीही अत्यंत कठोर शिक्षा, जेणेप्रमाणे याच्यात पोक्सो सुद्धा लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। कारण लहान मुलगा आहे अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आम्ही मृताचे आजोबांनी एक अर्ज वेगळा दिलेला आहे आणि संपूर्ण जिल्ह्याभरातून आलेले एकता संघटनच्या नावाने म्हणा किंवा सगळे त्यांनी एक अर्ज दिलेला आहे। दोघे अर्जांचा स्वीकार माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी घेतलेला आहे। त्याबद्दल आम्ही त्यांच्या तपासाबाबत आता प्राथमिक स्वरूपात तरी आम्हाला समाधान आहे आणि पुढे सुद्धा ते चांगल्या प्रकारे आणि योग्य रीतीने तपास करतील अशी अपेक्षा बाळगतो। आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी विनंतीला आमचा सन्मान दिला, त्याबद्दल पोलीस प्रशासनाचा आभार सुद्धा व्यक्त करतो। धन्यवाद। फारुख शेख, एकता संघटन, जळगाव।